नमस्कार मंडळी. हा आमचा झाड नाही आहे, हे आमचे शेजारी आहेत ना, त्यांचा झाड आहे. बघा त्यांच्या झाडात किती फणस लागलेत बघा. त्यांना आज फोन केलेला आहे मका फणस होया म्हणून, कारण आमची फणसाची साईज जरा छोटी आहे अजून, आणि मका वय होतो म्हणून म्हटलं ठरवले काढा म्हणून सांगला नाही, म्हणून आता काढतं. नाही हे आता काढायचं, सगळं साफ करून घेते. हे ना असे मोठे मोठे करायचे. सॉरी, जरा व्हिडिओ आमचा चालू झाला नव्हता, शूट केला पण चालू नाही झाला. ह्याच्यामध्ये मी पाण्यामध्ये गरम पाण्यामध्ये हळद आणि थोडंसं मीठ टाकलं होतं. आता ह्यात हे चांगलं आपण हे करून घ्यायचं, म्हणजे चांगलं म्हणजे एकदम नरम नाही करायचे. मी दाखवते कुठवर हे वाफवायचे आहेत. ते फक्त 5-7 मिनटासाठीच फक्त वाफवून घ्यायचे आणि नंतर मग ते वाळायला ठेवायचे. थोडं त्यातलं पाणी वगैरे पूर्ण सुकलं की मग त्याचं आपण लोणचं करायचं. हे आपण 5-7 मिनटासाठी वाफवायला ठेवूया. जरा असे नाही, हे असे वाकले ना की समजा ते थोडक्यात तेवढे फक्त हे करायचे, वाफवायचे का तर लवकर मग मुरतात ते. आता हे आपण बाहेर उन्हामध्ये सुकत घालूया एका प्लास्टिकवरती. फॅन खाली तर फॅन खाली सुकत घातले तरी चालतील. तुम्ही आदल्या दिवशी रात्री असं करून सुकत घातले तरी चालण्यासारखे असतात. आणि आता ऊन भरपूर आहे म्हणून मी आता बाहेर उन्हात घालते. 1 तास तरी घातलं तरी चांगले कोरडे होतील. ते दाखवते. हे असे वाकले ना बस. हे असे जरा सिंगल असे म्हणजे लांब जरा घालूचे असतात, म्हणजे हे होतं लवकर वाळतले. उन्हात घाला ना, आता पंख्याखाली घाला सुकतं. फक्त त्यातला सगळा लोणचं आहे ना, लोणचं म्हटलं तर कसं असतं, पाण्याचा अंश नको असतं त्याच्यामध्ये. जरा तरी पाणी राहू लागतं मग तर खराब होतं. म्हणून असं हे करते. आपण 1 तासाने उचलायचं. आणि ह्याच्यात मी 1 कैरी पण टाकलेलं. त्या आमचूर पावडर कमी टाकू लागतं म्हणून म्हटलं आमचूर पावडर नाही टाकूच्या माझ्या नाही आहे, म्हटलं कैरी टाकते.
मी 2 चमचे फक्त मेथी घेतली आहे, जास्त घ्यायची नाही, कडू होता. आणि हे 15-16 काळी मिरीचे दाणे घेतले आहेत. मोहरीची डाळ आहे ही मी जवळजवळ 4-5 चमचे घेतली आहे. बडीशेप आहे 5 चमचे, 3 चमचे मोहरी, अख्खी मोहरी आणि 2 चमचे जिरं. आता हे आपण चांगलं पॅनवरती भाजून घेऊया आणि मग ते मिक्सरला वाटायचं. हे जरा मी नंतर टाकते, कारण ही लवकर भाजली जाते आणि मग कडूपणा जास्त येणार. हे आधी चांगलं भाजायचं. हे थोडं भाजलं ना की मग ते त्याच्यात टाकायचं. आणि मी याच्यामध्ये रेडीमेड लोणच्याचा मसाला पण वापरणार आहे. जर तुम्हाला लोणच्याचा मसाला जर वापरायचा नसेल तर त्याच्या जागी काश्मीरी लाल तिखट वापरायची आणि साधं लाल तिखट पण वापरायचं तिखटासाठी. आणि हे एक टाकायचं आहे. पण ह्याच्याने कसं मसाला जरा जास्त तयार होतो, म्हणून मी हे पण टाकते आणि तो मसाला पण टाकते. ते हिंग वगैरे सगळं आपण नंतर तेलात टाकणार आहे. हा असा चटचट आवाज यायला लागला ना, आता आपण हे टाकूया मेथी आणि काळी मिरी. मेथी काय होतं, जास्त भाजली ना ती कडूपणा येतं ना, म्हणून मग ती जरा कमी भाजूची लागतं, म्हणून मग उशिरा टाकायची. तर मी गॅस बंद केलं आहे, नाही तर जळतलो. आता हे आपण थंड करून मिक्सरला, बारीक नाही, जराशी जाडसरच अशी भरड करून घ्यायची. सगळा मसाला कसं मग त्या फणसाच्या फोडीत लागतं. हे जरा थंड होऊ दे, दाखवते पुढचं. थंड झाला आपण मिक्सरात बारीक करून घेऊया. असं थोडं थोडं असं जाडसर असतं ना की ते मस्तपैकी त्या फोडींना लागणार. हे आता सुकले एकदम, त्याच्यात पाणी अजिबात नाही. तर लोणचं म्हटलं ना की पाण्याचा हात लागला नाही पाहिजे. आता ही कैरी आहे, ही मी स्वच्छ धुवून उन्हात घातलेली. ही एकच कैरी घेतली. जर तुम्हाला कैरी घ्यायची नसेल तर तुम्ही आमचूर पावडर घेऊ शकतास. मी आता एक कैरी घेतली आहे, कैरी आता मिळता म्हणून कैरी घेतली. आता आपण ह्यात तेल गरम करून घेतलेलं आहे. तेल गरम करून घेतलेलं आहे, तर आता थोडासा गरम आहे, त्यात आपण आता हे मसाले घालून घेऊया, म्हणजे ते चांगले त्यात तेलामध्ये मिक्स होतं. हे हिंग हलकं गरम आहे, जास्त गरम नाही घेतलेलं. ह्या मगाशी मी तुम्हाला दाखवलेलं आहे ना, आता सगळं मसाला वाटून घेतलं तो. ही लोणचं मसाला. हे लोणचं मसाला नाही घ्यायचं असत तर लाल तिखट घ्यायचा आणि आमचूर पावडर वगैरे सगळं घालायचं. पण ह्याच्याने कसं तिखट आणि कलर पण चांगले येतात म्हणून हे सगळं मिक्स करून घेऊया. आणि ह्याच्यासाठी जेवढी भांडी वापरशाल तेवढी कोरडी असं होईल. आता हे मी जवळजवळ 800 ग्रामपर्यंत होते, त्याच्यासाठी मी आता 350 ग्राम तेल घेतले. हे या तेलामध्ये मिक्स झालेलं आहे. याच्यात मीठ घालून घेऊया. थोड्या तेलामध्ये हात लावता येत नाही अजून. थोड्या गरम तेलात घातलं ना की ते त्याच्यामध्ये बघा चांगले शिजले जातात. आणि मीठ, लोणचं म्हटलं तर मीठ जरा जास्त येतं. आता हे तेल पूर्ण थंड होऊ आहे. पूर्ण थंड झाल्यावर मी तुम्हाला दाखवते मिक्स करून कसं कलर येतं आणि कसं वाटतं. आणि मी आता हे फणस असं मिक्स करून घेतलं. ह्याच्यात आपण हे टाकूया. मसाला सगळा तेला सकट घालायचा, ढवळून घेऊया, खाली बसतात.
नीट मिक्स करून घ्यायचं, सगळ्या फणसाच्या घराला लागलं पाहिजे. मी बरणी घेतली, पूर्ण कोरडी आहे. जसं जसं तुम्ही काचेचीच बरणी घ्या, प्लास्टिकची बरणी नाही घ्यायची. लोणच्यासाठी सर्वात बेस्ट. पण पूर्ण उन्हात ठेवून सुकून वगैरे घ्यायची, धुवून व्यवस्थित. आता ते मी ठेवून दिलं आहे ना, तेल त्याच्यावरून टाकण्यासाठी केलं आहे. कारण का लोणचं नेहमी हे तेलात मुरलेलं पाहिजे, नाही तर खराब होतं.